निधीची तरतूद आता सत्ताधाऱ्यांसाठीच डोक्याला ताप झालाय असं सामनात म्हटलं गेलंय। हळू आवाजात होणाऱ्या तक्रारी मंत्री जाहीरपणे करू लागलेत। भरणेंच्या वेदनेवर आता दादा कोणती गोळी देऊन फुंकर घालतायत हे दिसेलच। दत्ता भरणेंनी लाडकी बहिणीवर केलेल्या वक्तव्यानंतर सामनातून सरकारवर टीका होतीये। लाडक्या बहिणींसाठी जुळवाजुळव, सरकारसाठी आणि त्यासाठी इतर खात्यातून केलेली निधीची पळवापळव ही मंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरली आहे। अजितदादांच्याच गटाचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही ती आता जाहीरपणे बोलून दाखवली आहे। भरणे यांच्या या वेदनेवर अजित पवार कोणती गोळी देऊन फुंकर घालतात हे दिसेलच। पण बहिणींसाठी लाडकी ठरलेली ही योजना सरकारमधील मंत्र्यांसाठी मात्र दोडकी ठरू लागली आहे हे नक्की। धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं अशी स्वतःची अवस्था करून घेणाऱ्यांबद्दल काय म्हणायचं हा प्रश्न असला तरी त्यामुळे राज्याच्या आर्थिक शिस्तीची वासलात लागतेय त्याचं काय। राज्याचे एक मंत्री दत्तात्रय भरणे यांनीही लाडकी बहीण योजना सरकारच्या डोक्यावरील भार झाल्याची कबुली दिली आहे। निधीची तरतूद हा आता सत्ताधाऱ्यांसाठीच डोक्याला ताप झालाय। ज्यांनी तक्रार केली ते भरणे आणि ज्यांनी त्यांच्या सुरात सूर मिसळला ते भुजबळ दोघेही अजितदादा गटाचेच आहेत। योजनेत चूक झाली हे दादांनीच मान्य केलं, परंतु ही चूक दरमहा करावी लागत असल्यानं राज्याचं आर्थिक गणित चुकू लागलंय।